आज ट्रस्टच्या वतीनं संत साईबाबा ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी पानपोईचं उद्घाटन झालं. तर गावातील काय ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. तर ही पानपोईचं उद्घाटन झालं. ह्या संदर्भात कसं वाटतं तुम्हाला? आज या ठिकाणी श्री सत्यसाई संस्थान यांच्या वतीनं अतिशय चांगला उपक्रम पानपोईचा आपल्या गावामध्ये राबवलेला आहे. तरी प्रथमतः त्या गावकऱ्याच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. आणि हा उपक्रम गरजेचा होता. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय येण्या जाणाऱ्यासाठी किंवा एखादी इथं विसावली आहे तर त्यांच्यासाठी एक पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून या संस्थानानं जे उपक्रम राबवला ते अतिशय उल्लेखनीय आहे. आणि या संस्थानामार्फत अजूनही बरेच असे शिबिरं आरोग्याच्या संदर्भात असू द्या, विद्यार्थ्यांच्या संदर्भात असू द्या, शालेय शिक्षण संस्थेच्या संदर्भात असू द्या, हे विविध उपक्रम राबवतात. तर हे सुरुवात आपल्या गावातून झालेली आहे. इथून पुढच्या काळात जर त्यांना काय वाटलं मदत जर कोणाला पाहिजे असेल काय कशाची तरी वाचनालयासाठी असू द्या तर ते सहकार्य करतील. एवढं बोलून मी थांबतो. यानंतर काही ग्रामस्थ अजून आहेत. आताच होळेगावचा नामांकित असा गुढीपाडवा साजरा झाला. त्या अध्यक्षपद स्वीकारणारे विकास वरकळे या ठिकाणी आहेत. तुम्हाला त्या यशस्वी पार पडले. चा कार्यक्रम कसा वाटला? कार्यक्रम चांगला आहे, एक नंबर कार्यक्रम आहे. ज्या नेतृत्वाखाली होळेगावात हे ट्रस्टचं उद्घाटन झालं त्या संस्थेचे काही पदाधिकारी या ठिकाणी आहेत. तर आमच्या गावाला भेट देऊन तुम्हाला का साईराम. सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या भगवान बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. बाबांच्या ब्रीद वाक्याप्रमाणे मानवसेवा हीच माधवसेवा या बाबांनी घालून दिलेल्या तत्वानुसार सत्यसाई सेवा संघटना इथं काम करत आहे, म्हणजे पंढरपूरमध्ये काम करत आहे. त्याच्या अनुषंगाने आज होळेगावचं वैशिष्ट्य एक आहे की हा एक पालखी मार्ग आहे. एकनाथ महाराजांची पालखी या मार्गातून जाते आणि लोंढे सरांचा आणि इतर देठे सरांचा वगैरे परिचय असल्यामुळे त्यांना मी बोललो की अशी अशी पानपोई सुरू करायची आहे, माझ्या डोक्यात आहे. तर ते म्हणाले की आमच्या गावात सुरू करा. म्हटलं ठीक आहे. आज महावीर जयंती आहे ना, आज महावीर जयंतीच्या अनुषंगाने म्हणजे महावीर जयंतीचं औचित्य साधून सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीनं आज होळे या गावी पानपोईचं उद्घाटन त्या गावच्या सरपंच यांच्या हस्ते झालेलं आहे आणि गावचे ज्येष्ठ नेते ह्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीनं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. साईराम. छान असा उपक्रम आहे हा. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य समोर ठेवून सत्यसेवा साई संघटनेमार्फत हा कार्यक्रम आयोजित केला आणि अत्यंत कडक उन्हाळा यावर्षी जाणवणार आहे. त्याचं भान ठेवून या संस्थेने हा पानपोईचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये आयोजित केला. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. तसेच सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचंही स्वागत. इथून पुढं जे काही आपल्या समाज बांधवासाठी करता येईल अशी चांगली कामं त्यांनी केलेली आहेत. लोंढे सरांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी सुद्धा पाझर तलावाची कामं या संस्थेच्या माध्यमातून केली जातात. मेडिकलचा कोणाला अडचण असेल तर तिथंही निधी उपलब्ध करून दिला जातो. अशी मानवांसाठी गरजेची असणारी व्यवस्था सेवा साई संघटनेमार्फत केली जाते. त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी आभार मानतो. कारण काय जनसेवा हीच ईश्वर सेवा असं चांगलं कार्य घेऊन ते पुढं जात आहेत. त्यांच्या इथून पुढच्याही कामासाठी होळे ग्रामस्थाकडून अनंत अनंत शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. कार्यक्रम कसा वाटला? आजचा हा कार्यक्रम तर खरं तर सांगायचं झालं तर सत्यसाई संघटना ह्यांचा आभार मानण्यापेक्षा मी ह्या 2 कोहिनूर हिऱ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करेन. विनायक सर आणि अमर सर हे आमच्या समाजामध्ये असं 2 कोहिनूर हिरा आहेत की ज्या काही योजना आहेत, काय अशा संस्था आहेत ज्या गावाला माहीत नाहीत, त्यांनी आज घराघरात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तर एवढीच अपेक्षा आहे की ही जी 2 कोहिनूर हिरा आहेत ह्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन ही संस्था पोहोचवलेली आहे. आणि गावाच्या विकासात म्हणतात की शिक्षक हे युवा पिढी घडवण्याचं काम करतं. तर ह्यांच्या या कृतीतून आपल्याला दिसून आले की खरंच शिक्षक काय असतो आणि घराघरात या संस्थेचं काम ह्यांनी बऱ्याचशा लोकांना जी काय गरजू लोक आहेत, आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही ज्यावेळेस मला वाटते बऱ्याच वर्षापूर्वी ज्यावेळेस ह्यांचं हे निधन झालं त्यावेळेस टी व्हीवर पाहिलेलं होतं. आज त्यांच्यानंतर ह्यांचं स्टेटस बघितल्यानंतर शाळेत जे काही उपक्रम राबवतात त्या संस्थेमार्फत ह्या दोघांनी ही संस्था घराघरात पोहोचण्याचं काम केलेलं आहे.
तर मी एक गावकरी म्हणून तुम्हाला विनम्र विनंती करतो की त्यांच्या कामाची दखल घेऊन कुठेतरी समाजरत्न ह्यांना पुरस्कार देण्याचं आपण कार्य करावं.